नाही, त्यांना दोष द्यायचा नाही, कारण त्यांनी सांगितलं की मी मराठा आहे म्हणून दोष द्यायचा नाही. पण डोळे उघडले असते मात्र एवढं खरं की तो हा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे, म्हणून मी त्याला बोलतो बाबा देवेंद्र फडणवीसचं का माझं शत्रुत्व, त्याचा महाका बांधाला बांध, मग आपल्या आईला हाणलं, मराठ्यांची आई माझी आई आहे म्हणून मी त्याला बोललो, बळच नाही बोलत बाबा मी कोणाला. ही आता डोळे उघडले असते जरांगे पाटील का बोलतायत देवेंद्र फडणवीसला, कारण मराठ्यांविषयी ठासून भरलेला द्वेष, मराठ्यावर जेवढा अन्याय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न. पुन्हा सांगतो आजच्या प्रेसच्या माध्यमातून, आणखीनही मराठ्यांचे मन जिंकायला देवेंद्र फडणवीसांना संधी आहे. नाही आम्ही शत्रू, तुम्हाला कधी मानत नाही, मानणार. माझं म्हणणं समजून घ्या रे, भाजप मधले मराठ्यांचे मंत्री आमदार समजून घ्या रे, तुमची सुद्धा लेखबाळ मोठी होणार आहे रे. तुमची नसन होणार तर तुमच्या कार्यकर्त्याची मराठीची होणार आहे. तुमची ओढ ही मराठ्यांच्या बाजूने असलं पाहिजे. एवढं जरी झालं, लाडांना एवढं जरी कळालं आपलाच माणूस दोषी आहे, मनातली मनात म्हणतो मी, तरी खूप झालं. आपलं 30 फायनल, आपलं 30ला फायनल. 2-3 गोष्टी तेवढ्या सांगायच्या, त्या पुन्हा एकदा सांगतो. हे कठोर आणि कडक आमरण उपोषण होणार आहे आणि भर रखरखत्या कडक उन्हात होणार आहे. मी बास टाकून तिथं बसून जाणार आहे उठलो असाच. मग तो ती उष्ण घाताचा बळी जाऊ किंवा तिकडं ते काय जीव होईल ते होईल, लाई जीवाची होईल, तरफड मरफड होईल, शरीराची आग होईल, मी तिथं बसणार आहे. याच्यावरती फायनल. मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नये, मी तुमच्या लेकरासाठी झटतोय. सरकार मराठ्यांवरती प्रेम दाखवतंय की मराठ्याला ऊन लागतंय, मराठ्यांना विटीस धरू नका. माझी विनंती आहे, मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नका. सगळ्यांनी सरकार काळजी करतंय आणि तुम्हालाही दिसलंय करतंय का नाही करत सरकार काळजी. कुणीही राज्यात, तिसरा मुद्दा, कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही. सगळ्यांनी शांततेत, मी तुमच्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे, कारण माझा सुद्धा जीव लई दिवसाचा तरफडतोय. कारण माझ्या शरीरात ह्या उपोषण केल्यामुळे इतक्या काय वेदना आहेत की त्या सांगूनच पूर्ण होत नसत्यात. चालायला त्रास, पोटात आग होती हमेशाच, अंग थरथर कापतं, शरीरात चावल्यासारखे प्रकार होतेत अनेक, त्याच्यामुळं शरीरात खूपच वेदना आहेत. त्यामुळे मला ही टोकाचा निर्णय लागतोय, तो मी घेतलाय. मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे, त्याशिवाय मी हटत नाही. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी लढायला खंबीर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मलाही मानणारा खूप मोठा वर्ग आहे, तेही अंतरवालीकडे पळणार आहे हे मला माहिती आहे. तरी माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला यायचंच असेल तर छत्री फित्री घेऊन येत जा. पण माझं स्पष्ट आव्हान आहे सगळ्याला की एकाही मराठा समाजानं राज्यातल्या अंतर्वालीत येऊ नये. तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करण्यासाठी मी खंबीर आहे, समर्थ आहे. मी वेळेप्रसंगी माझा प्राणसुद्धा टेकायला तयार आहे, पण तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळं होऊ देणार नाही. मराठ्यांची शान प्रतिष्ठा याला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्हाला खाली मान घालून चालावं लागल असं मी कधीही पाऊल उचलणार नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी मी जीव ह्यो अर्पण करायला तयार आहे, जीव द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त मराठा समाजाने कसल्याही प्रकारचं उद्रेक, असं काय आंदोलन वेगळं काहीही कोणी करू नका. 30 मेला आमरण उपोषण होणार आहे, त्याच्यात कसलाही बदल होणार नाही आहे. पुन्हा पुन्हा मला तोच धाक असतोय की माझ्या मराठा समाजाला दम निघणार नाही आहे, हे मला चांगलं माहिती आहे. साधं उपोषण करायचं म्हणलं तरी मराठा समाज खूप टेन्शनमध्ये येतो. आता हे तर अति टोकाचं